वैभववाडीतल्या भुई बावडा केंद्रावर 10वी परीक्षेत विद्यार्थ्याचा पेपर हा दुसऱ्यानंच लिहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एका विद्यार्थ्याच्या 9 पैकी तब्बल 7 पुरवण्या दुसऱ्याकडून लिहून घेतल्याचं समोर आलंय। शिक्षकांना पेपर लिहून दिल्याचा संशय व्यक्त होतोय। या प्रकरणी आता बोर्डानं संबंधित शिक्षकाची 7 तास चौकशी केली। धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थी हा मुख्याध्यापकाचाच मुलगा असल्याचं बोललं जातंय। त्याचा निकाल राखून ठेवण्यात आलाय। या संपूर्ण प्रकारामुळे कोकण बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाच्या चिंधड्या उडाल्या। या संदर्भात आज वैभववाडी तालुक्यातील इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या संदर्भात जी तक्रार आमच्या कार्यालयाकडे कोकण बोर्डाकडून दिनांक 12 मे 2026 रोजी प्राप्त झाली आणि सदर तक्रारीच्या अनुषंगाने 2 दिवसात सदर कार्यालयास चौकशी अहवाल सादर करण्याबाबत आम्हाला सूचित करण्यात आले। त्या अनुषंगाने या तक्रारीची दखल घेऊन सदर चौकशीचा अहवाल आम्ही तातडीने बोर्डाकडे सादर करणार आहोत।